हॅलो स्टुडंट्स, प्रिवियस लेक्चरला आपण माऊस इव्हेंट्सबद्दल डिस्कशन केलं. माऊस इव्हेंट्सचे प्रोग्राम्स आपण बघितले. आता आपल्याला बघायचे आहेत की इव्हेंट्स. जसं आपण माऊसला आपण बघितलं, आपण क्लिक करतो, डबल क्लिक करतो, राईट क्लिक करतो किंवा माऊस ड्रॅग ड्रॉप मूव्ह करतो. त्याच पद्धतीने आपण कीबोर्डवरती सुद्धा काही ऑपरेशन्स आपण कीबोर्ड थ्रू करत असतो. बघा, जसं की आपल्या कीबोर्डवरती की आहेत ते आपण की प्रेस करत असतो. ज्यावेळेस आपण की प्रेस करतो किंवा ती रिलीज करतो त्यावेळेस काही इव्हेंट्स या ठिकाणी ऑकर होत असतात. मग अशा पद्धतीने कीचे पण 3 इव्हेंट्स आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे ऑन की डाऊन. ओके, ऑन की डाऊन इव्हेंट जावास्क्रिप्ट रन धिस इव्हेंट व्हेन की इज प्रेस्ड. म्हणजे ज्यावेळेस आपण की प्रेस करतो एखादी त्यावेळेस ऑन की डाऊन हा इव्हेंट ऑकर होत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑन की प्रेस जावास्क्रिप्ट रन धिस इव्हेंट व्हेन की इज प्रेस्ड अँड रिलीज. म्हणजे आता बघा, की डाऊन आणि प्रेस ज्यावेळेस आपण प्रेस अँड रिलीज ह्या दोन्ही गोष्टी होतो, म्हणजे प्रेस करून सोडतो की त्यावेळेस ऑन की प्रेस हा इव्हेंट ऑकर होत असतो. त्यानंतर थर्ड इव्हेंट आहे ऑन की अप जावास्क्रिप्ट रन धिस इव्हेंट व्हेन की इज रिलीज्ड. की ज्यावेळेस आपण की प्रेस करून सोडतो, म्हणजे ज्यावेळेस रिलीज करतो त्यावेळेस ऑन की अप हा इव्हेंट ऑकर होत असतो. याचा आपण एक प्रोग्राम बघू. नेहमीप्रमाणे आपण या ठिकाणी HTML टॅग, त्यानंतर हेड टॅग, टायटल टॅग घेतलेला आहे. त्यानंतर स्क्रिप्ट टॅग, त्या स्क्रिप्ट टॅगमध्ये एक फंक्शन घेतले मी डाऊन नावाचं. त्यामध्ये मागच्या प्रोग्राममध्ये आपण जसं बघितलं की आपलं जे काही पेज असतं वेब पेज त्याला आपण डॉक्युमेंट म्हणतो. म्हणजे डॉक्युमेंट त्यानंतर डॉट फॉर्म 1 म्हणजे हे जे बटन आपण घेतलं किंवा जे काय पुढचं कोडिंग आहे ते फॉर्म 1 वरती आहे म्हणून फॉर्म 1. त्यामध्ये B1 नावाचं बटन आहे आणि त्याची व्हॅल्यू आपण सेट करणार आहे की डाऊन. ज्यावेळेस की ती डाऊन होईल, ठीक आहे, म्हणजे की प्रेस करू. त्यानंतर सेम याच पद्धतीने फंक्शन अप घेतला आहे, याच पद्धतीने सर्व सेट केलं आणि त्याची व्हॅल्यू काय सेट करणार आहोत आपण या B1 म्हणजे ह्या बटनची व्हॅल्यू की अप. म्हणजे ज्यावेळेस की प्रेस करू आपण त्यावेळेस की डाऊन असं येईल आणि की रिलीज करू सोडू त्यावेळेस काय येईल की अप असं येईल. ते कशाने येईल आता ते पुढं बघा. आपण स्क्रिप्ट टॅग क्लोज केला, हेड टॅग क्लोज केला, बॉडी टॅग ओपन केला, बॉडी टॅगमध्ये फॉर्म घेतलं, फॉर्मचं नाव दिलं फॉर्म 1. बघा इथं फॉर्म 1. त्यानंतर इनपुट टाईप टेक्स्ट म्हणजे एक टेक्स्ट बॉक्स घेतला, त्यामध्ये त्याला नाव दिलं T1, त्याची व्हॅल्यू एम्प्टी ठेवलेली आहे आणि त्या टेक्स्ट बॉक्सची वरती आपण इव्हेंट ऑकर केला ऑन की डाऊन. म्हणजे ज्यावेळेस त्या टेक्स्ट बॉक्समध्ये की डाऊन होईल म्हणजे की प्रेस होईल त्यावेळेस ऑन की डाऊन हा इव्हेंट ऑकर होईल आणि डाऊन नावाचं फंक्शन काय होईल कॉल होईल. आणि त्यामध्ये काय कोडिंग केली आपण की एक बटन, त्यानंतर आणि दुसरे घेतले आपण ऑन की अप. म्हणजे दोन आता जे आपण इव्हेंट बघितले ऑन की अप आणि ऑन की डाऊन हे 2 इव्हेंट या ठिकाणी आपण काय केले घेतलेले आहेत आणि अप नावाचं फंक्शन कॉल केलं आहे. त्यानंतर एक बटन घेतलं आहे आणि त्या बटनची त्याला बटन घेतलं, त्याचे नेम दिलं त्याला B1 आणि त्याची व्हॅल्यू ठेवली आहे प्रेस की. ठीक आहे, इनिशियल व्हॅल्यू काय त्याची प्रेस की. आता इथं त्याच्यानंतर बघा B1. आता ज्यावेळेस बटन प्रेस करू आपण ऑन की डाऊन म्हणजे की ज्यावेळेस डाऊन होईल डाऊन नावाचं फंक्शन कॉल होईल. त्यानंतर ह्या फॉर्ममध्ये जे काय B1 म्हणजे जे काय बटन आहे त्याची व्हॅल्यू काय सेट होईल की डाऊन. प्रेस कीचं काय येईल की डाऊन. आणि ज्यावेळेस ती की आपण मूव्ह करू किंवा सोडू आपण ती रिलीज करू त्यावेळेस काय होईल ऑन की अपला अप नावाचं फंक्शन कॉल होईल आणि की अप असं त्या बटनचं नाव काय होईल B1चं ह्या सेट होईल. ठीक आहे, हे प्रोग्राम आपण रन करून बघू. ठीक आहे, बघा इथे एक टेक्स्ट बॉक्स आला, त्यानंतर प्रेस की नावाचं एक बटन आलं. ठीक आहे, आपण या बटनला थोडंसं खाली घेऊ, त्यामध्ये ब्रेक टॅग टाकू आपण. ठीक आहे, ब्रेक टॅग टाकला आणि पुन्हा बटन खाली आलं. बघा आता इथं आता कीबोर्डवरती सध्या याच्या बटनचं नाव काय आहे प्रेस की. मग आता इथं आपण की प्रेस करू. सपोज मी प्रेस केलं यस, ठीक आहे, सोडलं, प्रेस केलं की डाऊन येत आहे, सोडलं नंतर की अप येत आहे. बघा त्याला जर रिमूव्ह केलं मी, बघा अप डाऊन अप. ठीक आहे, म्हणजे दाबल्यानंतर डाऊन आणि अप. कशामुळं की जे आपण 2 इव्हेंट या ठिकाणी घेतले ऑन की डाऊन आणि ऑन की अप यामुळे. ठीक आहे, अशा पद्धतीने ऑन की अप आणि ऑन की डाऊन याच पद्धतीने तुम्ही थर्ड जो इव्हेंट आहे ऑन की प्रेसचा तो पण तुम्ही या ठिकाणी रन करू शकता. ठीक आहे, यामध्ये फक्त तुम्हाला काय ऑन की डाऊन जिथं घेतलं आपण या सगळे इव्हेंटचं नाव चेंज करायचं आणि फंक्शन जे काय असेल त्या फंक्शनचं नाव तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. काय याचा जो प्रोग्राम आहे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये भेटून जाईल. ओके, थँक्यू.